शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट असणार आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 महाराष्ट्र शासन अंतर्गत आता यादी येण्यास देखील सुरुवात झालेली आहे. पहिली यादी 22 तारखेला जाहीर झाली, ज्यामध्ये 533 फक्त शेतकरी बांधवांचे नावे आले. व आज सुद्धा पुणे जिल्ह्यातून सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी सांगितले की पुण्यातून ही जी दुसरी यादी ती देखील जाहीर होणार आहे व सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये रक्कम कधी येणार आहे, ज्यावेळेस ई-केवायसी होईल. आता ई-केवायसीची प्रक्रिया काय आहे आपण लगेच 2 मिनिटात बघूया. कारण पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 यासाठी आता ई-केवायसीची जी वेबसाईट आहे ती ओपन झाली आहे. गुगलवरती टाकायचं आहे FLRS.महाराष्ट्र.gov.in. इथे तुम्ही टाकलं FLRS.महाराष्ट्र.gov.in हे टाकल्यानंतर तुम्हाला ही वेबसाईट ओपन होणार आहे. आता ही वेबसाईटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील देण्यात आलेलं आहे. तुम्ही नक्कीच एकदा तपासू शकता. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 ची ही वेबसाईट ओपन झाली. आता बँक डेटा अपलोड, एक्सक्लुजन फॉर्मॅट, ई-केवायसी आणि ग्रीव्हन्स असे 4 ऑप्शन दिलेले आहेत. तर हे पहिलं ऑप्शन आहे बँक डेटा अपलोड. हे पूर्णपणे बँकेंना ऍक्सेस असणार आहे. आपल्याला इथे ऍक्सेस लोन वेव्हर पोर्टल वगैरे किंवा इन्सेंटिव्ह पोर्टल यावरती काही करता येणार नाही आपल्याला. PAHSS काय वाय अशा प्रकारे इथे काय होणार आहे, एक टॅब सुद्धा देण्यात येणार आहे. आता ई-केवायसी करण्यासाठी तुम्हाला आपले सरकार सेवा केंद्र यावरती देखील तुम्हाला जावं लागणार आहे. आपले सरकार सेवा केंद्रावरती गेल्यानंतर तुम्ही बघू शकता. आपले सरकार सेवा केंद्रावरती गेल्यानंतर तुम्हाला एक ऑप्शन येणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला लॉग इन करायचं आहे. ते म्हणजे VLIN लॉग इन. तुम्हाला अशा प्रकारे काय करायचं आहे, VLIN लॉग इन करायचं आहे. मग तुमच्या समोर अशा ही जी पोर्टल आहे ओपन होणार आहे. VLE साइन इन करायचं आहे तुम्हाला. युजर ID टाका, पासवर्ड टाका. टाकल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे ही स्क्रीन ओपन होणार आहे. आता ही स्क्रीन ओपन झाल्यानंतर तुमच्या डाव्या बाजूला तुम्ही बघू शकता अनेक इथे ऑप्शन्स दिसत आहेत. आता तुम्हाला काय करायचं आहे, खाली आल्यानंतर तुम्हाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना इथे हे ओपन होणार आहे. यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला पुढचा जो टॅब आहे ते ओपन होणार आहे, तो म्हणजे आधार ऑथेंटिकेशन ऑफ लोन अकाउंट. विशिष्ट क्रमांक आणि आधार नंबर, म्हणजे इथे काय होणार आहे, तुम्हाला जो विशिष्ट क्रमांक तुमच्याकडे असेल तर इथे क्लिक करत ते टाकायचं आहे. आधार नंबर असेल तर ते तुम्हाला इथं टाकायचं आहे. आता पुढे जाऊन काय होणार आहे, जी वेबसाईट आहे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना यावरती देखील आता लिस्ट येण्यास सुरुवात होणार आहे, ज्यामध्ये शेतकरी बांधवांची ज्यांची काही लिस्ट आहे ते पूर्ण संपूर्ण माहिती ते येणार आहे. आता ज्यांचा आधार नंबर आहे ते टाकायचा आहे किंवा विशिष्ट क्रमांक टाकायचा आहे. अशा प्रकारे तुम्ही केवायसी करू शकता. जर तुमची इथे काय झालेलं आहे, नोंदणी नसेल तर तुम्हाला VLE युजर इज नॉट रजिस्टर्ड, प्लीज कम्प्लीट रजिस्ट्रेशन असं देखील तुम्हाला काय येणार आहे, तुम्हाला नोटिफिकेशन येणार आहे. जर तुम्ही VLE रजिस्टर्ड नसाल तर. बघा, VLE रजिस्टर्ड नसाल तर तुम्ही काय, तुम्हाला इथे ऑप्शन येणार आहे की तुमचं रजिस्ट्रेशन झालेलं नाही, युजर इज नॉट रजिस्टर्ड. मग तुम्हाला सिंपल पद्धतीने इथे रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे. आधार व्हेरिफिकेशन करून घ्यायचं आहे. तुमचा आधार नंबर, VLE नंबर, नेम, तुमचा मोबाईल नंबर, डेट ऑफ बर्थ, डिस्ट्रिक्ट, ही सगळी माहिती, कॅप्चर, फिंगरप्रिंट, सगळी माहिती ते VLE रजिस्ट्रेशनमध्ये करून घ्यायचं आहे. जर रजिस्ट्रेशन असेल तर तुमची सोप्या पद्धतीने काय होणार आहे, तुम्हाला पुढील टॅब्स लगेच ओपन होणार आहे. हे अशा प्रकारे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरची जी काही संपूर्ण माहिती आहे इथे पूर्णपणे येणार आहे. त्यामुळे बघा, विशिष्ट क्रमांक आणि आधार नंबर हे तुम्हाला मिळणार आहे. आता ही सर्व पुढील लिस्ट आहे एक एक करून जी ऑफिशियल वेबसाईट आहे त्यावरती देखील येणार आहे. त्यामुळे नक्कीच आपल्या योजना यात्रा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे, कारण पुढील सगळी अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आपलं चॅनल 100% करणार आहे. महत्त्वपूर्ण माहिती आहे, जास्तीत जास्त शेअर करून आपल्या योजना यात्रा चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.